मुंबईची दुसरी जीवनवाहिनी, लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग अशी ओळख असलेल्या बेस्ट बस सेवेनं आज 100 वर्षाचा ऐतिहासिक टप्पा गाठलाय। 15 जुलै 1926 रोजी अवघ्या 24 बस आणि 3 मार्गापासून सुरू झालेला प्रवास आज हजारो बसच्या ताफ्यापर्यंत पोहोचलाय। शतकी वाटचाल करणाऱ्या बेस्टसमोर आर्थिक आव्हानं, खाजगीकरणाची चर्चा आणि बदलत्या प्रवासी संस्कृतीची कसोटी आहे। पाहूया आता स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या रस्त्यावर धावणारी लाल रंगाची बेस्ट बस ही केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही, तर मुंबईच्या ओळखीचं प्रतीक आहे। 15 जुलै 1926 रोजी अवघ्या 24 बस आणि 3 मार्गांपासून सुरू झालेली ही सेवा आज सुमारे 4,500 बसच्या ताफ्यांपर्यंत पोहोचली आहे। पहिल्या वर्षी 6 लाख प्रवाशांनी बेस्टवर विश्वास दाखवला, तर पुढच्याच वर्षी हा आकडा तब्बल 38 लाखांवर पोहोचला। 15 जुलै 1926 ला ही सेवा सुरू झाली। सुरुवातीला 24 बसेस 3 मार्गांवर धावत होत्या। आज सुमारे 4,500 बसेसचा ताफा आहे। लाखो मुंबईकरांची ही दैनंदिन जीवनवाहिनी आहे। 7 ऑगस्ट 1947 ला देशाच्या स्वातंत्र्याच्या अवघ्या 7 दिवस आधी मुंबई महापालिकेने जवळपास 9,86 लाख रुपयांना बेस्ट उपक्रम आपल्या ताब्यात घेतला। त्यावेळी बेस्टकडे केवळ 242 बसेस होत्या। गेल्या 7 दशकात बेस्टने विस्तार, आधुनिकीकरण आणि आर्थिक चढ-उतार असे अनेक टप्पे पाहिले। मात्र गेल्या काही वर्षात वाढत्या आर्थिक तुटीमुळे बेस्टच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं। अशा वेळी मुंबई महापालिकेच्या आर्थिक मदतीने बेस्टला मोठा दिलासा मिळाला। मधल्यामध्ये खाल्ले जात आहेत, तर बेस्ट वर येणार कशी? महानगरपालिका हजारो करोड रुपये कन्सेन्सिस्टर म्हणून बेस्टला देते, पण बेस्टच्या अधिकारीच अशा खाबुगिरी करत असतील आणि भ्रष्टाचारी होत असतील आणि त्यांच्यावर आता पण जीएम वेगवेगळे येतात, स्वतःच्या प्रयोगशाळा करून जातात। अध्यक्ष आमच्या कशा काय लक्ष असतं की नाही मला माहिती नाही। त्यामुळे बेस्टमध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय। ह्या गेल्या 4 वर्षात तर प्रचंड झाला। बेस्टच्या ताफ्यात खासगी कंत्राटी बसेसचा समावेश झाल्यानंतर खासगीकरणावरून मोठा वाद निर्माण झाला। मात्र प्रशासनाचा दावा आहे की सेवा टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता। एकेकाळी महाग वाटणाऱ्या वातानुकूलित बसेसचा प्रवास आता अवघ्या 6 रुपयात 3 किलोमीटर पर्यंत उपलब्ध झालाय। त्यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना सुद्धा एसी बस सेवा सहज उपलब्ध झाली। पुढच्या कालावधीमध्ये आपण डबल डेकर पण बसेस अजून घेणार आहोत, की जेणेकरून आताच्या ह्याच्यात आपले स्वतःच्या हक्काचे बसेस 249च आहेत सध्या, आणि बाकी सगळे 2000 वर ज्या बसेस आहेत त्या वेटलिस्टच्या म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या बसेस आपल्याकडे आता चालत आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारकडूनही 1500 बसेस आपल्याला देण्यात आलेले आहेत। त्याचं काम सुरू आहे। ते जवळजवळ 3 महिन्यात आपल्याला त्या बसेस येणार आहेत आपल्याकडे, तर तेही आहे। आता बेस्ट आणखी एका आधुनिक टप्प्याकडे वाटचाल करते। लवकरच एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे। पर्यावरणपूरक, अत्याधुनिक आणि अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याचा बेस्टचा प्रयत्न आहे। मात्र या शतकभराच्या प्रवासात काही कठीण वळणं सुद्धा आली। भाडेवाढीनंतर बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 45 लाखांवरनं थेट 17 ते 18 लाखांवर घसरली। आता मिनी बस, इलेक्ट्रिक बस आणि कमी दरातील एसी सेवेमुळे प्रवाशांचा प्रतिसाद पुन्हा वाढताना दिसतोय। बस आता डबल डेकर पण बघितली, आता एसी बस पण बघितली। अजून चांगल्या सुविधा चांगल्या पुढच्या पिढीला येतील असे बेस्ट करून अपेक्षा आहे प्रशासनाकडून। चांगले आता मुंबईला इथे वाटतं पुढे फिरायसाठी चांगलंच आहे म्हणजे, आणि अजून बसच्या सुविधा झाल्या पाहिजे। काही तुमच्या काय भावना आहेत? काय बसच्या सुविधा झाल्या पाहिजेत, बस वाढल्या पाहिजेत, म्हणजे प्रवाशांना काही कमी पडायला नको, बस एवढंच। म्हणतो 2005 पासून आजपर्यंत मुंबईमध्ये बसनेच प्रवास करतो, आणि बसने प्रवास केल्यानंतर बरं वाटतं जरा, की आपल्याला जर मोठी तिकीटने बस तिकीट काढून फिरायचं असेल तरी पण प्रवास चांगला होतो, किंवा कुठचीही बस आपण पकडू शकतो। एक 50 रुपयाची तिकीट घेतली तर आपल्याला अर्धे मुंबई फिरायला लावा आहे, आणि आम्ही फिरतो त्याच्यातून, त्यामुळे आपल्याला बरं वाटतं। 100 वर्षाचा इतिहास, लाखो प्रवाशांचा विश्वास आणि बदलत्या काळानुसार स्वतःला बदलण्याची तयारी
आजही मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर धावणारी लाल बेस्ट बस ही केवळ प्रवासाचं साधन नाही, तर मुंबईच्या धावत्या जीवनशैलीचं जिवंत प्रतीक आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक बस, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या सेवांसह बेस्ट आणखी वेगाने धावेल अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करतायत. 100 वर्षाचा इतिहास, कोट्यवधी प्रवाशांचा विश्वास आणि भविष्यात इलेक्ट्रिक आणि आधुनिक बस सेवेकडे वाटचाल अशा नव्या पर्वात बेस्टने प्रवेश केलाय. मात्र या प्रवासात आर्थिक स्थैर्य आणि दर्जेदार सेवा टिकवणं हेच बेस्ट समोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. 100 वर्षाचा इतिहास, लाखो मुंबईकरांच्या आठवणी आणि काळानुसार बदलत गेलेली सेवा. बेस्ट बसने आजवर आर्थिक संकटावर, अनेक संकटांवर मात करत आजवरचा प्रवास केलाय. शतकपूर्तीच्या उंबरट्यावर उभी असताना आर्थिक स्वावलंबन, प्रवासी संख्येत वाढ आणि सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास कायम टिकून ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली बेस्ट बस येणाऱ्या काळात किती गतिमान आणि सक्षम होते याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय.